हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर मी आणि माझे फॅमिली मेंबर आम्ही सर्वजण जात होतो देवदर्शनासाठी. तर सर्वप्रथम आम्ही गेलो मोठ्या देवीला. तर तिथलं काही मी क्लिप्स ॲड केले आहे. तर तिथे जवळ आल्यानंतरून तिथं खाली दुकान असतात. तिथं सगळं काही सामान भेटतं देवाचं, जे देवाला लागते मोठी भरण्यासाठी किंवा देवाची धागे वगैरे, ते सर्व प्रसाद वगैरे तिथं भेटतं. पण ते फोर्स करतात खूप घेण्यासाठी. आम्ही सगळ्यांनी तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला आहे की ते लोक डायरेक्टली आपल्या ओटीचं सामान आपल्या म्हणजे जी गाडी असेल, 4 व्हीलर असेल, त्याच्यामध्ये फेकून देतात. तर त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं का आम्हाला नाही घ्यायचं, तरी पण त्यांनी आम्हाला फोर्स केलं. तर आम्ही नंतर मंदिराजवळ गेलो. ते मंदिर खूप असं सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील जैसलमेर येथून दगड आणले होते. त्यामुळे हे खूपच असं स्पेशल मंदिर आहे. हे मंदिर तसं पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किलोमीटर अंतरावर आहे. आधीपेक्षा आता इथं खूप साऱ्या सोयीसुविधा झालेल्या आहे आणि नक्षीकाम पण खूप, कोरीव काम पण खूप सुंदर आहे. मंदिराच्या गोल भागात आपण शक्यतो न पाहिलेल्या मातीचे वेगवेगळे छान असे रूप पाहायला मिळतात. देवीची आरती दिवसभरात 3 वेळा होते. पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी 7 वाजता पहिली आरती असते. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती केली जाते. देवीच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर उघडे असते. नवरात्रीमध्ये 15 दिवस इथं खूप मोठ्या प्रमाणात भक्ती उत्सव असतो. मोठ्या गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोठ्या गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते. असे म्हटले जाते की तिथं आजही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. तिथं आधीच्या काळातली काहीतरी आख्यायिका आहे, म्हशींच्या चोरी झालेली, त्यामुळे तिथे असे लोक म्हणतात. खूप सुंदर आणि खूप स्वच्छ असे मंदिर आहे. परिसरात पण खूप अशी स्वच्छता होती. त्यानंतर आम्ही तिथं देवीची ओटी भरली, नैवेद्य ठेवले आणि तिथला प्रसादही घेतला. देवीचे दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही सर्वांनी तिथेच टिफिन आणले आणि जेवण केलं. तर जेवण आम्ही भरपूर बनवून आणलं होतं, त्यामुळे आम्ही आधी सर्व केलं बाकीच्या लोकांना. म्हणजे तिथल्या काही लोक होते जे बाहेरून आले होते खूप लांबून, त्यांनाही. त्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं आणि आम्ही खूप दिवसातून असं कुठेतरी बाहेर आलो होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मढीला निघालो.
कानिफनाथ महाराजांचं मंदिर हे खूप असं भव्य दिव्य आहे. असे म्हटले जाते की श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांचे रूपाचे अवतार घेतले आहे. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायण हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथांचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढील या गावात फाल्गुन म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर हे एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे. श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे. नंतर नाथांच्या गादीघरा शेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूंचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती कुठेही पाहण्यास मिळत नाही. इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे, जणू काही श्री कृष्ण मोहिनीराज येथे अवतरल्यासारखे वाटते. मंदिराशेजारी श्री हनुमंतरायांचे मंदिर आहे. ती समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रुक्मिणीची मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. तेथे जाण्याकरिता भुयार आहे व तो भुयार एक पूर्वेच्या स्थापत्य शास्त्राचा आदर्श नमुना आहे. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाचे पश्चिमेकडे पाहणी करता येते. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबाचे झाड आहे. त्याला भक्तजनांनी पूर्वी नाथ भक्त होऊन गेलेल्या डाळिंबाबाई नावाने संबोधत व त्या डाळिंबाच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प नवस करून धागा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्यांना पावतात. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला लहान मायबा या नावाने संबोधत. त्याचप्रमाणे गावातील दक्षिणेला गर्भगीर पर्वताच्या रांगा आहेत. पाथर्डीहून मढी हे गाव 12 किलोमीटर अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ 6 किलोमीटर आणि वृद्धेश्वर 12 किलोमीटर, श्री मोठा देवी 20 किलोमीटर अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बस स्थानकांमधून मढीकरिता बसेस असतात.
मच्छिंद्रनाथ गड हे बीड जिल्ह्यातील जागृत देवस्थान आहे. येथे श्री मच्छिंद्रनाथ यांची संजीवनी समाधी आहे. हे संजीवनी समाधी मंदिर श्री क्षेत्र माईबा जिल्हा बीड महाराष्ट्र येथे स्थित आहे. मच्छिंद्रनाथ हे 9 नाथांपैकी एक, त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री इथे पारायणासाठी खूप लोक येतात आणि इथे पारायणाची खूप छान अशी सोय पण आहे. त्यानंतर आम्ही वृद्धेश्वर मंदिराकडे गेलो दर्शनासाठी. हे मंदिर साधारणपणे भगवान शिवाला समर्पित असते. तसेच काही ठिकाणी हे नाथ पंथांचे आद्य शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वृद्धेश्वर मंदिर आढळतात. गुरु मच्छिंद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे 33 कोटी देव, साधू, संत, महंत, ऋषीमुनी यादी सर्व देव देविकांनी महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडार होऊन महादेव पार्वतीने ब्राह्मण वेशात प्रकट होऊन पंक्ती वाढल्या. देवराईपर्यंत देवांच्या रांगा बसायला म्हणून तिथे स्थानकाला देवराई हे नाव पडले. पंक्तीत महादेव वृद्ध म्हाताराचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवींनी विनंती केली की हे महादेवा, आता हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले, तुम्ही याच रूपात विश्वकल्याणासाठी येथे राहावे अशी आमची विनंती. नाथांनी व सर्व देवांनी विनंती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहिले, म्हणून त्या म्हातार देव वृद्धेश्वर म्हणू लागले. वृद्धेश्वराचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ 12 ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते.